Hello student. In previous lecture we have to study the basic nature of amines. कोणता अमाइन्स हा बेसिक आहे, कसा आहे वगैरे वगैरे. नंतर प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन्स पैकी त्याची पीके आणि पीकेबी ची व्हॅल्यू कशी इफेक्ट करते हे सर्व आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ऑन द कशावर इफेक्ट करते, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन्सवर. आज आपण पाहणार की नेमकी बेसिक स्ट्रेंथ कशी राहते किंवा कशावर डिपेंड करते. बघा, तर आजचा आपला टॉपिक आहे बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन. हा मेन टॉपिक आहे आपला की प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन्स पैकी कोण जास्त बेसिक आहे, कोणाची बेसिक स्ट्रेंथ जास्त आहे. तर आपण ऑलरेडी पाहिलं ज्याची पीकेबी ची व्हॅल्यू कमी तो कसा मोर बेसिक. पण आपल्याला इथे आणखी काही फॅक्टर्स पाहायचे की ज्या बेसिक स्ट्रेंथवर काय करतात, इफेक्ट करतात. तर काय म्हणतो हा बघा, द फॉलोइंग factors effects on basic strength of amines. बघा, काही असे फॅक्टर्स आहेत की जे काय करतात माहिती आहे का, जे बेसिक स्ट्रेंथ राहते त्याच्यावर काय करतात माहिती आहे का, इफेक्ट करतात. कोणाच्या, अमाइन्सच्या. कोणते फॅक्टर्स आहेत ते, तर सिंपल फॅक्टर्स आहेत. बघा, पहिला फॅक्टर असतो, सिंपल आहे बघा, पहिला फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट, दॅट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. हा फॅक्टर काय करतो माहिती आहे का, बेसिक स्ट्रेंथ वर इफेक्ट करतो. कसं तर मी सांगणार तुम्हाला. सेकंड फॅक्टर आहे सॉल्व्हेशन प्रोसेस आहे. आणि तिसरा फॅक्टर आहे बघा, तिसरा फॅक्टर आहे स्टेरिक फॅक्टर. आता हे जे तीन फॅक्टर्स आहेत हे काय करतात, सरळ सरळ कशावर इफेक्ट करतात माहिती आहे का, की अमाइन्सची जी बेसिक स्ट्रेंथ आहे किंवा कोणता अमाइन्स हा मोर बेसिक आहे आणि कोणता कमी आहे, का बरं कमी आहे किंवा का बरं एखादा अमाइन्स हा जास्त बेसिक आहे. तर हे कोणते फॅक्टर्स इफेक्ट करतात लक्षात ठेवा. प्लस आय इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट, सॉल्व्हेशन प्रोसेस आणि स्टेरिक फॅक्टर. आपण काय करू, वन बाय वन तिन्ही बघू आणि मग तिघांना कंबाईन करू आणि नंतर मग पुढे काय करणार आपण बघू की नेमकं कसं बेसिक, कोण अमाइन जास्त बेसिक आहे, कोणता अमाइन कमी बेसिक आहे. आणखीन एक फॅक्टर आहे, तुम्ही पाहू शकता, लक्षात ठेवा. चौथा फॅक्टर आहे की जो आणखी याच्यावर इफेक्ट करतो तो आहे रेझोनन्स. ओके, आणखीन एक फॅक्टर होता की जो आपण ऑलरेडी पाहिलाय, लक्षात ठेवा, पीकेबी अँड केबी. बघा, हे जे फॅक्टर्स असतात ना, हे सर्व फॅक्टर्स काय करतात माहिती आहे का, की अमाइन्सची जी बेसिक स्ट्रेंथ आहे ते कमी की जास्त याच्यावर इफेक्ट करतात. पण ऑलरेडी आपण काय पाहिलं, पीकेबी आणि केबी व्हॅल्यू. आपण काय म्हटलं, ज्याची पीकेबी ची व्हॅल्यू कमी तो मोर बेसिक, किंवा ज्याची केबी ची व्हॅल्यू जास्त तो मोर बेसिक, हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला आता वरचे फॅक्टर्स पाहायचे आहेत. तर वन बाय वन आपण स्टार्ट करू की कसे हे नेमके फॅक्टर्स काय करतात, इफेक्ट करतात बेसिक स्ट्रेंथवर. बघा, वन बाय वन स्टार्ट करू आपण. तर हे महत्वाचे फॅक्टर्स आहेत. चला स्टार्ट करू वन बाय वन. तर पहिला फॅक्टर बघू आपण. पहिला फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. बघा, आता प्लस आय इफेक्ट म्हणजे काय असतो बघा. सो व्हॉट इज प्लस आय इफेक्ट, इट इज वन ऑफ द इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असतात, बघा काय म्हणत आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असतात त्या ठिकाणी कोणता इफेक्ट होतो, प्लस आय इफेक्ट होतो, किंवा त्याला म्हणतात पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. प्लस आय इफेक्टचं मिनिंगच काय आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि सिंपल इफेक्ट असतो हा. बरं, प्लस आय इफेक्ट काय करतो बघा, पॉझिटिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो. सो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इज रिस्पॉन्सिबल टू स्टॅबिलाइज. लक्षात ठेवा, स्टॅबिलाइज करतो हा कोणाला, एखादा कॅटायन वगैरे असेल किंवा एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची जर गरज असेल तर त्याला इलेक्ट्रॉन्स देण्याचं काम कोण करतो, प्लस आय इफेक्ट करतो. ऍक्च्युली प्लस आय इफेक्ट आपण वन बाय वन पाहू आणि इथं प्लस आय इफेक्ट कसा ऍक्ट होते ते पण आपण पाहू. बघा, इन दिस केस प्लस आय इफेक्ट stabilize. बघा काय करतो, in this effect plus I effect stabilized the cation
as well as increases the density of electrons. बघा काय करतो हा. असं होऊ शकते की एखाद्या ठिकाणी जर सपोज ऍक्च्युली पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय करत असतो तर त्याच्यासाठी महत्वाची केस आहे. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय करतो, स्टॅबिलाइज करतो. कोणाला, कॅटायनला. एखाद्या ठिकाणी जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला स्टॅबिलाइज करण्याचं काम कोणता इफेक्ट करतो, प्लस हा इफेक्ट करतो. किंवा हा काय म्हणतो, ऍज वेल ऍज इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवायची असेल तरी काय करतो हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय करतो तिथं उपयोगाचा ठरतो. मग आपल्याला नेमकं इथं काय पाहायचं आहे, इन केस ऑफ अमाइन. बघा अमाइनच्या केस मध्ये काय होते, इन केस ऑफ अमाइन प्लस आय इफेक्ट increases the density of electrons on the nitrogen atom. Due to which काय होते, त्याच्यामुळे काय होते बघा, काय होतं प्लस हा इफेक्ट काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवते नायट्रोजन ऍटमची अमाइन्स मध्ये. त्याच्यामुळे काय होते, ड्यू टू विच नायट्रोजन easily donate electron pair and acts as a base. बस सिंपल आहे. In case of amine, the positive inductive effect increase the density of electrons on the nitrogen atom, due to which nitrogen easily donate electron pair and acts as a base. इथं काय होते, in case of, लक्षात ठेवा, in case of amines काय होते, हा काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करते का, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय करते, नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवते. आणि जर नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर तो इलेक्ट्रॉन पेअर इझिली डोनेट करेल, आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते तो कोण असतो, बेस, अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट. मग इथं नेमकं काय होतं बघा, आपण काय करू, आपण इथं काही एक्झाम्पल बघू. आता हे तर तुम्हाला माहितच आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त त्या ठिकाणी बेसिसिटी जास्त. हियर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप increases, which increase which increase basicity. पण काय असते, कसं असते बघा, इकडे लक्ष द्या, तुम्हाला सिंपल सांगतो. आपण बघू अमोनिया. बघा हा आहे अमोनिया. नेक्स्ट आपण प्रायमरी अमाइन. नेक्स्ट आहे सेकंडरी अमाइन. नेक्स्ट आहे टर्शियरी अमाइन. ओके, आपल्याला माहित आहे हा आहे अमोनिया. बघा सिंपल आहे. हा आहे 1 डिग्री अमाइन, दॅट इज प्रायमरी अमाइन. हा आहे 2 डिग्री अमाइन, आणि हा आहे 3 डिग्री अमाइन. आपल्याकडे हे अमाइन्स आहेत, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन्स. बरं याच्यामध्ये काय होते बघा, की इथं आपल्याला हा माहिती आहे की इथं हा तर जाऊ द्या आता, पण हा माहिती आहे आपल्याला, इन केस ऑफ प्रायमरी अमाइन देयर इज वन अल्किल ग्रुप. आणि अल्किल ग्रुप नेहमी काय असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. आणि हा अल्किल ग्रुप काय करेल, कोणाला इलेक्ट्रॉन देईल. द अल्किल ग्रुप ऑलवेज इलेक्ट्रॉन डोनेटेड टू द नायट्रोजन. ओके, मग आता मी काय म्हणतो की बेसिक स्ट्रेंथ मध्ये काय असतं किंवा बेस कशाला म्हणतात, हा नायट्रोजन काय करेल, ही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. आणि या नायट्रोजनला हा अल्किल ग्रुप काय करतो, आणखीन इलेक्ट्रॉन्स देतो. मला सांगा नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आणखी काय होईल, वाढेल. नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर वाढली तर हा नायट्रोजन इझिली काय करेल, इलेक्ट्रॉन्स देऊ शकेल. लक्षात ठेवा. म्हणजे हे झालं अमाइन्स मध्ये, प्रायमरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स मध्ये बघा बरं, सेकंडरी अमाइन मध्ये किती अल्किल ग्रुप आहेत, 2 अल्किल ग्रुप आहेत. ते दोन्ही अल्किल ग्रुप काय करतील, इलेक्ट्रॉन डोनेट करतील. कोणाला देतील, नायट्रोजनला. हे हाही नायट्रोजनला देतो, हाही नायट्रोजनला देतो. कोणाला देऊन राहिले बघा, एरो कोणाकडे, नायट्रोजनकडे. म्हणजे याही अल्किल ग्रुपने इलेक्ट्रॉन कोणाला दिले, नायट्रोजनला. याही अल्किल ग्रुपने इलेक्ट्रॉन कोणाला दिले, नायट्रोजनला. पुन्हा नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होईल, वाढेल, आणि तो इझिली काय करेल, इलेक्ट्रॉन्स देईल. नेक्स्ट कोण आहे, टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइन मध्ये किती इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत, 3. आता हा काय करेल, हा इलेक्ट्रॉन देईल,
हा पण इलेक्ट्रॉन देईल आणि हा पण इलेक्ट्रॉन देतो. सो हिअर 3 alkyl groups are present which acts as electron donating groups. That's why in case of amine the 3 alkyl groups are present to donate the electrons to the nitrogen. आणि त्याच्यामुळे काय होईल, या नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते, वाढते. मग आता तुमच्या लक्षात येते का की आता बघा अमोनियामध्ये बघा बरं, अमोनियामध्ये किती इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत, एकही नाही. म्हणजे इथं फक्त अमोनियामध्ये फक्त नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी किंवा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. पण प्रायमरी अमाइन्स मध्ये नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन तर प्रेझेंटच आहे, पण आणखीन एक ग्रुप इलेक्ट्रॉन देण्यासाठी तिथं प्रेझेंट आहे. आणि इलेक्ट्रॉन देणे म्हणजे कोणता इफेक्ट असतो हे पद्धतीने इथं कोणता इफेक्ट होतो बघा, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. काय असते इन दिस केस पॉझिटिव्ह इंडक्ट काय करते, स्टॅबिलाइज द कॅटन किंवा इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन. बघा इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढून राहिली. आता या इफेक्ट मध्ये काय होत असते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते म्हणजे एक ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो. इथे किती ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात, 2. इथे किती ग्रुप डोनेट करतात, इलेक्ट्रॉन 3. या पद्धतीने तुमच्या काय लक्षात येते की कोणता नायट्रोजन, आता बघा कोणता नायट्रोजन 3 पैकी 4 पैकी अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन्स पैकी कोणता नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्वात जास्त असेल, अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. तर आपल्याला लगेच क्लिअर होते, लगेच क्लिक होते की टर्शियरी अमाइन मध्ये या टर्शियरी अमाइनच्या नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्वात जास्त असेल किंवा याच्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सर्वात जास्त असतील. कोणावर, नायट्रोजनवर. का बरं, तर याला 3 जण आहेत इलेक्ट्रॉन देण्यासाठी. आणि मला सांगा टर्शियरी अमाइन्सच्या नायट्रोजनवर जर इलेक्ट्रॉन देण्याची किंवा त्याच्यावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर खूप जास्त असेल तर काय होईल, हा नायट्रोजन टर्शियरी अमाइन मधला नायट्रोजन सर्वात लवकर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. कारण याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे जास्त आहेत, तर याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहेत, तर इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. आणि जो इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते तो काय असते, सर्वात जास्त बेसिक असते. सो विच वन इज मोर बेसिक, टर्शियरी अमाइन इज मोर बेसिक. Why? Because in case of tertiary amine, the nitrogen having more electron density. Why? Due to मॅक्झिमम प्लस इफेक्ट किंवा इथं मॅक्झिमम ग्रुप आहेत इलेक्ट्रॉन देणारे. आणि इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप्स आहेत म्हणजेच कोणता इफेक्ट होते, प्लस इफेक्ट. चला नंतर सेकंडरी अमाइन मध्ये किती इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत, 2. त्याच्यामुळे इथं पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल नायट्रोजनवरची, पण कोणाच्या कम्पेअर मध्ये, टर्शियरी अमाइनच्या कम्पेअर मध्ये कमी. का बरं, इथे इलेक्ट्रॉन देणारे 3 होते, इथे इलेक्ट्रॉन देणारे 2 आहेत. नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल पण ॲज कम्पेअर टर्शियरी अमाइन थोडीशी कमी असेल. कमी असेल तर हा पण थोडेसे लेट इलेक्ट्रॉन्स देईल, म्हणजे हा याच्यापेक्षा कमी बेसिक पण प्रायमरी अमाइन पेक्षा जास्त बेसिक. कारण प्रायमरी अमाइन मध्ये इलेक्ट्रॉन देणारे किती आहेत, एकच आहे. आता प्रायमरी अमाइन्स मध्ये एक आहे, अमोनिया मध्ये कोणीच नाही इलेक्ट्रॉन देणारा. म्हणजेच मग काय झाली, ही झाली ऑर्डर. बेसिक ऑर्डर और बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन ऑन द बेसिस ऑफ प्लस आय इफेक्ट. काय बेसिक ऑर्डर राहील बघा बरं, which one is more basic on the basis of plus I effect? तर तुम्ही सांगाल tertiary amine is more basic than secondary amine. Secondary amine is more basic than primary amine and primary amine is more basic than ammonia. बरं हे का बरं तुम्ही लगेच सांगाल, in case of plus I effect, in case of plus I effect किंवा due to influence of plus I effect, in case of tertiary amine there are 3 alkyl groups are present which donate electrons or which काय करतात, ते इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतात कोणाला, नायट्रोजनला. त्याच्यामुळे नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि हा इझिली इलेक्ट्रॉन पेअर काय करते, डोनेट करते. आणि याने जर इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले तर हा काय, स्ट्रॉंग बेस दॅन सेकंडरी अमाइन. दॅन सेकंडरी अमाइन इज स्ट्रॉंगर दॅन प्रायमरी आणि प्रायमरी इज स्ट्रॉंग दॅन अमोनिया. मग हे झाली बेसिक ऑर्डर. लक्षात ठेवा, बेसिक स्ट्रेंथ, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. सो व्हेरी सिंपल वन, लक्षात ठेवा. तर ही झाली बेसिक ऑर्डर. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट कशाचा इन्फ्लुएन्स आहे, नेक्स्ट आहे सेकंड आहे इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन इफेक्ट किंवा सॉल्वेशन म्हटलं तरी चालेल. इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन. सॉल्वेशन म्हणजे काय बघा, आता सॉल्वेशन इज द व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी फेनॉमेनॉन. इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन म्हणते. आता सॉल्वेशन कशाला म्हणता तुम्ही, सॉल्वेशन म्हणजे काय, लक्षात ठेवा. अमाइन्स घ्या आणि पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर काय, वॉटर काय करेल माहिती आहे का, वॉटर मॉलिक्युल्स काय होतात माहिती आहे का, त्या अमोनियाच्या आजूबाजूला असे जमा होतात, गॅदरिंग करतात. ओके, किंवा असे पूर्णतः त्याला वेढून घेतात. ऍक्च्युअल मध्ये त्याला कोणता इफेक्ट म्हणतात, सॉल्वेशन इफेक्ट. ऍक्च्युअली सॉल्वेशन इफेक्ट काय असते माहिती आहे का, बघा
इन दिस केस सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, बघा इन दिस केस सॉल्व्हंट मॉलिक्युल्स काय करतात माहिती का, कव्हर करतात. इन दिस केस सॉल्व्हंट मॉलिक्युल्स कव्हर द स्पेसेस. काहीच नाही, सिंपल आहे. या केस मध्ये काय होतात माहिती का, सॉल्व्हंट मॉलिक्युल काय करतात, कव्हर्ड करतात किंवा जमा होतात किंवा गॅदर्ड करतात किंवा आजूबाजूला जमा होतात कोणाच्या, स्पेसिसच्या, अँड स्टॅबिलाइज्ड. कोणाला स्टॅबिलाइज करतात, कॅटायनला स्टॅबिलाइज करतात. बघा सिंपल आहे. इन दिस केस द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स कव्हर्ड द स्पेसिस अँड स्टॅबिलाइज द कॅटायन. हे महत्त्वाचं आहे. एखाद्या स्पेसिसवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा कोणताही चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, कॅटायन किंवा ऍनायन लिहून देऊ आपण, कॅटायन और ऍनायन, कोणतेही स्पेसिस असेल, कॅटायन किंवा ऍनायन असेल तर त्याच्या आजूबाजूला जमा होऊन त्याला काय करतात, ते स्टॅबिलाइज करतात. बघ हियर ammonia or amines accept hydrogen to produce cation. ओके, टू प्रोड्यूस कॅटायन म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा काय म्हणतो, हियर अमोनिया और अमाइन एक्सेप्ट हायड्रोजन टू प्रोड्यूस कॅटायन. याचं काय मिनिंग आहे की लक्षात ठेवा ना, अमोनिया और अमाइन्स काय म्हणून ऍक्ट होतात, बेस. आणि बेस काय असते, विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. आणि यांनी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणे किंवा काय ऍक्सेप्ट करतात, हायड्रोजन. आणि जो हायड्रोजन ऍक्सेप्ट करते तोही काय असतो, बेस असतो. तर हा काय म्हणतो, अमोनिया और अमाइन्स ऍक्सेप्ट हायड्रोजन टू प्रोड्यूस कॅटायन, किंवा त्याला नायट्रोजनवर कोणता चार्ज येतो, तिथं पॉझिटिव्ह चार्ज येतो. ओके, तर नायट्रोनियम आयन पण म्हणू शकता तुम्ही. हा नायट्रोनियम आयन काय करते, हा तयार करते. सो व्हेरी सिंपल वन, अमोनिया और अमाइन्स ऍक्सेप्ट हायड्रोजन टू प्रोड्यूस कॅटायन which is stabilized by solvent molecule. बघा त्यांना स्टॅबिलाइज कोण करते, त्यांना सॉल्व्हंट मॉलिक्यूल स्टॅबिलाइज करते. ऍक्च्युअली साधी गोष्ट आहे की ज्याच्या आजूबाजूला जास्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल जमा होतील तो कसा असेल, मोर स्टेबल. बघा म्हणजे तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता ना की ज्या नायट्रोजनच्या आजूबाजूनं हायड्रोजन दिल्यानंतर, म्हणजे सॉरी इलेक्ट्रॉन पेअर दिल्यानंतर तयार होणारा जो कॅटायन असते असा, ज्याच्या आजूबाजूला जास्त सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत तो कसा असेल, मोर स्टेबल असेल. बघा इन अमाइन्स द फॉलोइंग सॉल्वेशन टेक्स प्लेस इन aqueous condition. हे महत्वाचं आहे बरं. इन aqueous condition, बघा इन अमाइन द फॉलोइंग सॉल्वेशन टेक्स प्लेस इन aqueous condition. जेव्हा तुम्ही अमोनियाला पाण्यात टाकसाल तर तेव्हा काय होते, तुम्ही तुम्हाला एक साधी गोष्ट सांगून देतो. ऍक्च्युअल मध्ये काय असते, सपोज एखादा असेल तुमच्याकडे, अमाइन्स घेऊ आपण NH2, आणि जर समजा तुम्ही याला पाण्यात टाकसाल, आता भरपूर सारे वॉटरचे मॉलिक्यूल भरपूर सारे असतात. जनरली काय होते, हा अमाइन्स काय करेल, हा काय करतो, याची लोन पेअर याच्यावर अटॅक करते, कशावर, हायड्रोजनवर. आपल्याला काय भेटेल, NH3 पॉझिटिव्ह प्लस कोण मिळालं, OH निगेटिव्ह. पण हा तर अमाइन्स फक्त वॉटरच्या एकाच मॉलिक्यूल सोबत तुम्ही काय केला, रिॲक्ट केला. पण तुम्हाला माहिती आहे ना आणखी इथं काय असते, आणखी या केस मध्ये काय असतात, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. म्हणजे सरळ सरळ आहे, तुम्ही काय केलं असेल, एक बिकर घेतला असेल फॉर एक्झाम्पल, आणि या बिकर मध्ये भरपूर सारं वॉटर आहे आणि याच्यामध्ये काय टाकला, अमाइन्स टाकला. तर हा अमाइन्स काय करेल, इथं भरपूर सारे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, याच्यापैकी हा अमाइन्स काय करेल, एका वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट, एका वॉटर मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करून आपल्याला काय भेटेल, हा कॅटायन भेटेल. पण हा याच्यामध्ये प्रेझेंट आहे, पण आणखी याच्यात कोण प्रेझेंट आहेत, H2O चे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. ते कोणता इफेक्ट दाखवतील, ते सॉल्वेशन इफेक्ट दाखवतील. कसा बघा, हे जनरल केस झाली प्रायमरी अमाइन्सची. तर आपण काय करू माहिती आहे का, कोणाकोणाचे सॉल्वेशन इफेक्ट पाहू, कोणाकोणावर पाहू माहिती आहे का, अमोनियावर सॉल्वेशन इफेक्ट पाहू, प्रायमरी अमाइनचा सॉल्वेशन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन्स आणि जे आहेत ते पाहू आपण. बघा सॉल्वेशन इफेक्ट ऍक्च्युअली कसा होतो हे लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी होतं. बघा कोण घेणार आपण, अमोनिया. अमोनियाने जर समजा हायड्रोजन ऍक्सेप्ट केला तर अमोनियाचं काय होईल बघा, H and H. हा कोण आहे, अमोनिया. याच्यावर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. काय केलं असेल माहिती आहे का, आता तुम्ही म्हणाल सर हा कसा तयार झाला, हे सिंपल गोष्ट आहे ना. बघा साधा आहे, अमोनिया असेल
आणि याने काय केलं असेल H पॉझिटिव्ह घेतला असेल, वॉटर मधून घेतला असेल, वॉटर एटमी कशातूनही घेतला असेल, याने जर याच्यावर अटॅक केला तर काय मिळालं NH4 पॉझिटिव्ह. म्हणजे इथं या नायट्रोजननी बघा अमोनियाच्या नायट्रोजननी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले म्हणजे इट ऍक्ट्स ॲज ए बेस. बेस ऍक्ट झाल्यानंतर तयार होणारा कॅटॅन कसा असला पाहिजे, मोर स्टेबल. बघा ना आपण कोणतीही गोष्ट केव्हा करतो, एखादी गोष्ट केल्यानंतर मिळणारा जो प्रोडक्ट असेल किंवा आपण एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला कशी मिळायला पाहिजे, स्टॅबिलिटी मिळायला पाहिजे. सेम कंडिशन इथं आहे की या NH3 नी हा NH3 केव्हा हे इलेक्ट्रॉन पेअर लवकर देईल, हा NH3 हे इलेक्ट्रॉन पेअर तेव्हाच देईल दुसऱ्याला किंवा H+ ला तेव्हाच देईल. तयार होणारा जो कॅटायन असेल किंवा तयार होणारा जो आयॉन्स असेल हा कसा असला पाहिजे, मोर स्टेबल. हा जेवढा जास्त स्टेबल तेवढ्या लवकर हे इलेक्ट्रॉन्स दिल्या जातील आणि जेवढ्या लवकर इलेक्ट्रॉन्स दिल्या जातील तेवढ्या लवकर हा काय असेल, मोर बेसिक असेल. बघा काय म्हणत आहे, विच वन इज मोर बेसिक, कशावर डिपेंड करते. हा ऍक्च्युअली बघा ना हा NH3 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते पहिली गोष्ट. का बरं इलेक्ट्रॉन डोनेट करते, इट ऍक्ट्स ॲज अ बेस. पण हा इलेक्ट्रॉन पेअर केव्हा डोनेट करेल, तर हा NH3 तेव्हाच इलेक्ट्रॉन पेअर लवकर डोनेट करते की तयार होणारा जो कंपाऊंड असेल किंवा आयॉन्स असेल हा कसा असला पाहिजे, मोर स्टेबल. हा जेवढा जास्त मोर स्टेबल तेवढा जास्त हा लवकर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल आणि हा जेवढा लवकर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल तेवढा हा काय असेल, बेसिक असेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन पेअर देण्याची जी टेंडन्सी आहे कशा डिपेंड करते, स्टॅबिलिटी ऑफ प्रोडक्ट. मग हा याला स्टेबल कोण करते, तर याला स्टेबल कोण करते, सॉल्वेशन इफेक्ट याला स्टेबल करते. कसं तर बघा हा आता याच्या आजूबाजूला कोण जमा होतील, सॉल्व्हंट मॉलिक्यूल दॅट इज वॉटर. बघा बरं कसे जमा होतील, बघा हा एक वॉटर, इथं दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. कसं चार्जेस बघा ना, ऑक्सिजनवर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. यही ऑक्सिजनवर निगेटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह. आणि अमोनियाचा नायट्रोजनचे हायड्रोजन आहेत. इथेही जर तुम्ही इफेक्ट पाहिला तर तुम्हाला माहिती आहे या नायट्रोजनवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट काय होईल, यांच्यामध्ये काय तयार होते, ऑफकोर्स काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सरळ सरळ तुम्ही असे म्हणू शकता, हा नायट्रोजन म्हणा, या नायट्रोजनला तुम्ही म्हणू शकता की याच्या आजूबाजूला कोण जमा झाले, हे या नायट्रोजनच्या आजूबाजूला कोण जमा झाले, सॉल्व्हंट मॉलिक्यूल जमा झाले. कोणते, वॉटरचे सॉल्व्हंट मॉलिक्यूल याच्या आजूबाजूला जमा झाले आणि या कार्बोकॅटायनला जो आपण पाहणार होता NH4 याला काय केलं त्यांनी, स्टॅबिलाइज केलं. चला नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट कोण होता, प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन कसा असेल बघा बरं, RNH. आता झाला NH2. यांनी काय केलं असेल, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली असेल आणि हा काय झाला NH3, चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. बघा सांगतो हा कसा तयार झाला असेल, हा प्रायमरी अमाइन दॅट इज 1 डिग्री अमाइन. पण हा तयार कसा झाला असेल बघा, RNH2 असेल. आता प्रायमरी अमाइन आहे, यांनी कशावर अटॅक केला असेल, एखाद्या हायड्रोजनवर. याने इलेक्ट्रॉन पेअर याला डोनेट केल्यानंतर आपल्याला कोण भेटेल, आयॉन्स भेटेल, R NH2 आणि NH3, चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. हा पण मला सांगा याची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड करेल, याची स्टॅबिलिटी डिपेंड करेल सॉल्वेशन इफेक्ट. याच्या आजूबाजूला किती सॉल्व्हंट मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, जास्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल जास्त स्टॅबिलिटी. आता किती सॉल्व्हंट मॉलिक्यूल बघा, चेंज करू, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. तुम्हाला माहित आहे इथं काय असेल, जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन. किती वॉटर मॉलिक्यूल, 3 वॉटर मॉलिक्यूलने काय केलं, याला स्टॅबिलाइज केलं या प्रायमरी मध्ये. आता नेक्स्ट कोण आहे बघा, नेक्स्ट आहे टर्शियरी, सॉरी सेकंडरी, RN R'. आता गेला. नेक्स्ट कोण, इथं काय आहे H. हा तर सेकंडरी होता, एक इलेक्ट्रॉन याने ऍक्सेप्ट केला, सॉरी हायड्रोजन ऍक्सेप्ट केला. आता कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. याच्यावर किती वॉटर मॉलिक्यूलने याला स्टॅबिलाइज केलं असेल, आपको समजलं असेल तुम्हाला. बघा हा एक वॉटर मॉलिक्यूल आणि हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल. बघा बरं एक काम करू आपण, इथं फक्त काय करतो मी, R लिहितो आणि इथं काय लिहितो, H लिहितो, काही फरक नाही त्याला. ठीक आहे. हा कोण झाला, हा पण सेकंडरी, हा सेकंडरी आहे. सेकंडरीने हायड्रोजन ऍक्सेप्ट केल्यानंतर हा असा मिळतो बघा. आणि या हायड्रोजनला स्टॅबिलाइज कोण करेल, वॉटर. बघा किती वॉटर मॉलिक्यूल, 2च वॉटर मॉलिक्यूलने याला स्टॅबिलाइज केलं, जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता कोण आहे, टर्शियरी, RN R R' R'. आणि ज्याने हायड्रोजन ऍक्सेप्ट केल्यानंतर हा असा. आता याला स्टॅबिलाइज किती वॉटर मॉलिक्यूल करेल, एकच. बघा
जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याचा अर्थ काय झाला बघा बरं, की हा झाला अमोनिया, हा झाला प्रायमरी, वाटलं तर तुम्ही लिहू शकता इट इज अमोनिया, इट इज प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन हा टर्शियरी अमाइन्सचे कोण कॅटायन्स. हायड्रोजन ऍक्सेप्ट केल्यानंतर तयार होणारे कॅटायन्स किंवा तयार होणारे आयॉन्स कसे असले पाहिजेत, मोर स्टेबल असले पाहिजेत. आणि तुमच्या लक्षात येते का की सॉल्व्हेशन इफेक्ट सर्वात जास्त कोणाला स्टॅबिलाइज करत आहे किंवा लवकर कोणाला जास्त स्टॅबिलाइज करत आहे किंवा कोणाच्या आजूबाजूला तो कॉम्पॅक्टली अरेंज झाला, सरळ आहे अमोनिया. म्हणजे सॉल्व्हेशन इफेक्ट्समुळे तुमच्या काय लक्षात येईल किंवा सॉल्व्हेशन इफेक्टमुळे कोण जास्त स्टॅबिलाइज होत आहे, अमोनियाचा आयॉन्स किंवा अमोनियापासून तयार झालेला आयॉन्स कसा आहे, मोर स्टॅबिलाइज होत आहे. मग सॉल्व्हेशन इफेक्ट काय म्हणते, लवकर इलेक्ट्रॉन्स कोण देईल, अमोनिया. काय बरं, कारण अमोनियाने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर तयार होणारा त्याचा आयॉन्स हा सर्वात जास्त स्टेबल होतो. कोणत्या केसमध्ये पण, ॲक्वियस कंडिशनमध्ये. हा कसा आहे, हा मोर स्टेबल आहे. कोणापेक्षा, प्रायमरीच्या पेक्षा. प्रायमरी हा मोर स्टेबल आहे कोणापेक्षा, सेकंडरी पेक्षा. आणि सेकंडरी हा मोर स्टेबल आहे कोणापेक्षा, टर्शियरी पेक्षा. मग व्हॉट इज द बेसिक स्ट्रेंथ बाय इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन प्रोसेस. तुम्ही काय म्हणता, सॉल्व्हेशन मुळे काय होईल बघा, हे तर तुम्हाला समजलं असेल. तर सॉल्व्हेशन मुळे काय असते माहिती आहे का, हा असा NH3 इज मोर बेसिक दॅन प्रायमरी अमाइन, प्रायमरी अमाइन इज मोर बेसिक दॅन सेकंडरी अमाइन, आणि सेकंडरी अमाइन इज मोर बेसिक दॅन टर्शियरी अमाइन. ही ऑर्डर झाली बघा. इट इज द ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन इफेक्ट. म्हणजे बघा तुमच्या लक्षात येते का की पहिल्यापेक्षा ही जी ऑर्डर उलट झाली, रिव्हर्स झाली. का बरं, NH3 काय म्हणतो, सॉरी सॉल्व्हेशन इफेक्ट काय म्हणते की हा NH3 ने इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर तयार होणारा जो आयॉन्स आहे हा मोर स्टॅबिलाइज होतो बाय सॉल्व्हेशन इफेक्ट प्रायमरी अमाइन पेक्षा. प्रायमरी अमाइनचा जो आयॉन्स असतो, हायड्रोजन ऍक्सेप्ट केल्यानंतर जो आयॉन्स असतो हा मोर स्टेबल असते कोणापेक्षा, सेकंडरी पेक्षा. आणि सेकंडरीचा हायड्रोजन ऍक्सेप्ट केल्यानंतर तयार होणारा आयॉन्स मोर स्टेबल असते कोणापेक्षा, टर्शियरी पेक्षा. म्हणून ही ऑर्डर झाली. ओके, सो इट इज द इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन इफेक्ट ऑर इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हंट. मग हे झालं महत्वाचं. आता मग तुम्ही असं म्हणू शकता, लक्षात ठेवा की पहिला जो होता, पहिली जी कंडिशन होती इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट आणि इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन इफेक्ट, हे एकमेकाला अपोज करतात. वेगवेगळे यांच्यानुसार स्टॅबिलिटी वेगवेगळी आली. चला दोन इफेक्ट पाहिले आपण नंतर कंबाईन करू सर्व इफेक्ट. नेक्स्ट पाहू आपण तिसरा इफेक्ट, दॅट इज स्टेअरिक इफेक्ट. बघा तिसरा इफेक्ट आहे, हा सिंपल इफेक्ट आहे. स्टेअरिक इफेक्ट. आता स्टेअरिक इफेक्ट काय असतो, स्टेअरिक इफेक्ट म्हणजे सरळ सरळ काय असते माहिती का, स्टेअरिक इफेक्ट म्हणजे काय, इथं ऍक्च्युली याचं मिनिंग असं होते की क्राउडिंग इफेक्ट, किंवा तिथं काय होते माहिती आहे का की बल्की ग्रुप्स काय करतात, नायट्रोजन जो देण्याची पॉवर असते याला थांबवून ठेवतात. याचं मिनिंग मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. बघा सपोज आपल्याकडे आहे RNH2 हा इलेक्ट्रॉन प्रायमरी अमाइन, आपण अमोनियाने पाहणार, हे दोघं पाहणार. नेक्स्ट आहे सेकंडरी, कसा असतो बघा, RNH आणि हा R डॅश, आणि टर्शियरी RNR डॅश R डबल डॅश. बघा प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन. ऍक्च्युअली प्रत्येक जण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते, सो इट इज बेस्ट, इट इज ऑल्सो बेस्ट, इट इज ऑल्सो बेस्ट. पण कोण लक्षात ठेवा स्ट्रॉंग बेस आणि कोणता वीक बेस ऑन द बेसिस ऑफ स्टेअरिक फॅक्टर. तर जर तुम्ही प्लस आय इफेक्ट पाहिला आणि त्याला जर स्टेअरिक इफेक्ट अप्लाय केला, बघा प्लस आय इफेक्ट आणि स्टेअरिक इफेक्ट आपण थोडंसं हे पाहू. तर प्लस आय इफेक्ट आणि स्टेअरिक इफेक्ट काय म्हणतो, किंवा जो प्लस आय आणि स्टेअरिक इफेक्ट नेमकं तुम्ही जर कॉम्बिनेशन केलं तर पहिले आपण प्लस आय इफेक्ट काय म्हणतो, विच वन इज मोर बेसिक. हा कोणता इफेक्ट आहे, बघा प्रायमरी पेक्षा किंवा अमोनिया पण घेतला तरी चालेल तुम्ही, हा अमोनिया. अकॉर्डिंग टू विच इफेक्ट म्हटलं मी, प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट मध्ये काय म्हणतो, NH3 पेक्षा कोण, RNH2 इज द मोर बेसिक, कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन देणारे एक आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन देणारे दोन आहेत म्हणजे हा मोर बेसिक, आणि याच्याकडे इलेक्ट्रॉन देणारे तिघ आहेत म्हणून हा काय मोर बेसिक अकॉर्डिंग टू प्लस आय इफेक्ट. पण स्टेअरिक इफेक्ट काय म्हणतो की इलेक्ट्रॉन देईल, हा नो डाऊट हा इलेक्ट्रॉन देईल, बघा हा पण इलेक्ट्रॉन देईल, हा पण इलेक्ट्रॉन देईल, हा पण इलेक्ट्रॉन देईल. पण
जरी याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्वात जास्त आहे, टर्शरीकडे जरी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, का बरं याच्याकडे 3 ग्रुप्स आहेत इलेक्ट्रॉन देण्यासाठी, मग नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जरी जास्त असेल तरी इथं 3 बल्की ग्रुप आहेत. 3 बल्की ग्रुप असल्यामुळे काय करतात, हे या नायट्रोजनची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही लवकर याला डोनेट करू देत नाहीत ड्यू टू स्टेअरिक फॅक्टर. म्हणजे काय, सपोज मी जर म्हटलं हे मिथिल मिथिल जर ग्रुप घेतलं ते असे होतील. नायट्रोजन बघा, मिथिल ग्रुप, आणि ही काय आहे, लोन पेअर. म्हणजे या नायट्रोजनच्या आजूबाजूला CH3 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 आणि ही लोन पेअर काय होते माहिती आहे का, या तिघांच्या मधामध्ये इथं अशी दबलेली राहते, किंवा हे तिघ याला असं देतो लिहून, वाटलं तुमच्या लक्षात येण्यासाठी. बघा हे CH3 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 म्हणजे आरची व्हॅल्यू लिहून दिली आम्ही, आणि याच्यामुळे काय होते, या नायट्रोजनची नो डाऊट हा लोन पेअर डोनेट करू शकतो, आणि हे CH3 पण याला इलेक्ट्रॉन देतात. हा बघा, याने इलेक्ट्रॉन दिले, याने पण इलेक्ट्रॉन दिले, याने पण इलेक्ट्रॉन दिले. नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली नो डाऊट अकॉर्डिंग टू प्लस इफेक्ट, पण या नायट्रोजनचे हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी किंवा इलेक्ट्रॉन्स हा लवकर देऊ शकत नाही, कारण इथं क्राउडिंग इफेक्ट दाखवतात, किंवा इथं कोणता इफेक्ट दाखवतात, स्टेअरिक इफेक्ट दाखवतात. त्याच्यामुळे हा नायट्रोजन या स्टेअरिक फॅक्टरमुळे काय, हे इलेक्ट्रॉन्स हा लवकर देऊ शकत नाही. जरी याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त आहे, जरी हा इलेक्ट्रॉन रिच आहे, तरी पण हा नायट्रोजन हा इलेक्ट्रॉन लवकर देऊ शकत नाही, कारण इथं का कोणता इफेक्ट झाला, क्राउडिंग, गर्दी झाली, आणि या गर्दीमुळे हा हे लवकर इलेक्ट्रॉन्स देऊ शकत नाही. मग काय झालं, कोण टर्शरी. म्हणून काय होते, जर तुम्ही स्टेअरिक फॅक्टर जर अप्लाय केला, बघा जर तुम्ही स्टेअरिक फॅक्टर जर अप्लाय केला ऑन द बेसिस ऑफ स्टेअरिक फॅक्टर, तो ऑर्डर काय होते माहिती आहे का, NH3 पेक्षा कोण जास्त बेसिक, प्रायमरी, प्रायमरी पेक्षा कोण जास्त बेसिक, टर्शरी, आणि सर्वात जास्त बेसिक कोण, सेकंडरी. बघा हे महत्वाची ऑर्डर आहे की जर तुम्ही जर स्टेअरिक फॅक्टर जर तिथं इन्फ्लुएन्स केला, स्टेअरिक फॅक्टर असतो, आणि या फॅक्टरला जर कन्सिडरेशन केलं, तर तुमची बेसिक ऑर्डर काय झाली, प्लस आय इफेक्टच्या नंतर ही, ते सॉल्व्हेशन जाऊ दे, प्लस आय इफेक्ट नंतर ही कोणती झाली ऑर्डर, NH3 RNH2. म्हणजेच काय, अमोनियापेक्षा कोण प्रायमरी, प्रायमरी पेक्षा कोण टर्शरी, आणि टर्शरी पेक्षा जास्त बेसिक कोण, सेकंडरी. लक्षात ठेवा ही ऑर्डर. अमोनिया 1 डिग्री अमाइन, 2 डिग्री अमाइन, सॉरी 3 डिग्री अमाइन अँड 2 डिग्री अमाइन. जर मग कोणी विचारलं व्हॉट इज द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन, तर काय सांगतात, अमोनियापेक्षा कोण जास्त बेसिक, प्रायमरी, प्रायमरी पेक्षा कोण टर्शरी, आणि टर्शरी पेक्षा सर्वात जास्त बेसिक कोण, सेकंडरी. काही जण असंही म्हणतात तुम्हाला की टर्शरी मध्ये तर 3 इलेक्ट्रॉन देणारे आहेत, त्याच्यामुळे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल, तर सांगायचं इथं स्टेअरिक फॅक्टर पण वर्क करते, आणि स्टेअरिक फॅक्टरमुळे हा इलेक्ट्रॉन ऍज कम्पेअर टू सेकंडरी पेक्षा लवकर देऊ शकत नाही, आणि सेकंडरी मध्ये स्टेअरिक फॅक्टर कमी असतो, कारण 2च बल्की ग्रुप्स आहेत. त्याच्यामुळे हा इझिली, जरी याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी असेल याच्या कम्पेअर मध्ये, तरी याच्याकडे स्टेअरिक फॅक्टर कमी आहे, आणि स्टेअरिक फॅक्टरचं जर वर्चस्व तुम्ही कन्सिडरेशन केलं, तर टर्शरी पेक्षा सेकंडरी अमाइन कसं आहे, मोर बेसिक आहे. तर ही झाली स्टेअरिक फॅक्टरचा इफेक्ट. ओके, आपण काय करू आता, कंबाईन करू. बघा लास्ट आहे आता, आपल्याला काय 3 फॅक्टर आपण पाहिले, आपण काय करू, कंबाईन करू. कॉम्बिनेशन ऑफ ऑल इन्फ्लुएन्सेस, किंवा कॉम्बिनेशन ऑफ प्लस आय इफेक्ट, सॉल्वेशन अँड स्टेअरिक इफेक्ट. या तिघांना जर तुम्ही कंबाईन करून जर समजा तुम्हाला सांगायचं असलं की विच वन इज मोर बेसिक, तर काय सांगसाल, हे महत्वाचं आहे. इन गॅसियस स्टेट, बघा इन गॅसियस स्टेट, हे सर्वात महत्वाचा आहे हा शब्द. इन गॅसियस स्टेट म्हणजे काय, की अमाइन जर गॅसियस स्टेट असतील तर विच वन इज मोर बेसिक, तर सरळ आहे इन गॅसियस स्टेट, कारण गॅसियस स्टेट मध्ये सॉल्वेशन इफेक्ट होणार नाही, आणि स्टेअरिक फॅक्टर तिथं काही जास्त एवढा इफेक्ट करत नाही. इन गॅसियस स्टेट काय असते, जर अमाइनचे गॅसियस स्टेट मध्ये असेल तर तुम्ही काय म्हणसाल माहिती आहे का, अमोनियापेक्षा RNH2 हा मोर बेसिक आहे, याच्यापेक्षा बघा सेकंडरी जास्त बेसिक आहे, आणि याच्यापेक्षा
टर्शरी हा मोर बेसिक आहे. बघा हे सिंपल आहे हा, महत्वाचं आहे. गॅसियस स्टेट मध्ये हे लक्षात ठेवा. अमोनिया that is 1 degree amine, it is 2 degree amine and it is 3 degree amine. बघा इन गॅसियस स्टेट जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द गॅसियस स्टेट ऑर्डर, जर एखाद्या अमाईनचे गॅसियस स्टेट मध्ये तिथं बेसिक ऑर्डर सांगा तर सरळ सांगायचं अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन पेक्षा सेकंडरी अमाइन पेक्षा जास्त बेसिक टर्शियरी अमाइन. पण इन ॲक्वस कंडिशन किंवा सॉल्वेशन प्रोसेस, ॲक्वियस कंडिशन मध्ये काय असते बघा, हे जर ॲक्वियस कंडिशन मध्ये असतील सर्व अमोनिया प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शियरी अमाइन, त्याची ऑर्डर काय होते बघा. इन ॲक्वियस कंडिशन NH3 इज लेस बेसिक, हा लेस बेसिकच असतो दॅन प्रायमरी अमाइन. पण प्रायमरी अमाइन पेक्षा जास्त बेसिक कोण असते, सेकंडरी नसतो इथं. R M R डॅश R डबल डॅश. बघा टर्शियरी आणि टर्शियरी पेक्षा जास्त बेसिक कोण, R NH R डॅश. इट इज द मेन ऑर्डर. ही ऑर्डर मेन आहे लक्षात ठेवा. हा अमोनिया इट इज 1 डिग्री अमाइन, हा कोण 3 डिग्री अमाइन आणि हा कोण 2 डिग्री अमाइन. ही बेसिक स्ट्रेंथ महत्वाची आहे. आणि तुम्ही याच्या जर पीके व्हॅल्यू पाहिला ना बघा, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, तुम्ही जर पीकेबी व्हॅल्यू जर पाहिला ना या सर्वांच्या, तर सर्वात कमी ज्याची पीकेबी ची व्हॅल्यू तो जास्त बेसिक, तर सर्वात कमी पीकेबी ची व्हॅल्यू याची असते. म्हणजे तुम्ही काय म्हणसाल माहितीये, पीकेबी व्हॅल्यू शॉर्टकट सांगत पाठ करायची गरज नाही, डिक्रीजेस अँड के व्हॅल्यू के जर दिली तर इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा. काय म्हणतो हा, की जर तुम्ही जर याच्या पीकेबी किंवा के जरी व्हॅल्यू वरून जरी तुम्ही आन्सर काढलं ना, तर हेच परफेक्ट ऑर्डर आहे. जर तुम्ही कोणी जर तुम्हाला म्हटलं ऍक्च्युली कोणती इफेक्ट त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होतात, सर्विस कॉम्बिनेशन ऑफ प्लस इफेक्ट, सॉल्वेशन आणि स्टेरिक. सॉल्वेशन केव्हा असेल पण याच्यामध्ये सॉल्वेशन होणारच नाही. हा प्युअर गॅसियस स्टेट मध्ये आहे. गॅसियस स्टेट मध्ये अमोनिया प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शियरी अमाइन नॉर्मल स्टेट. पण ॲक्वियस कंडिशन मध्ये असेल, सॉल्वेशन इफेक्ट जर तिथं होत असेल, तिथं स्टेरिक फॅक्टर येत असेल आणि प्लस आयफोन इफेक्ट येत असेल, तर अशा कंडिशनला ऑर्डर काय, तर अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन जास्त बेसिक, प्रायमरी अमाइन पेक्षा टर्शियरी अमाइन, टर्शियरी पेक्षा सेकंडरी. पण इथं का बरं गडबडते हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये मेन कोणता इफेक्ट आहे, इथं स्टेरिक फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट केस. की जरी याच्याकडे नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, तरी हा कसा आहे मोर बेसिक आहे, कारण स्टेरिक फॅक्टर कमी आहे. आणि हे जी गोष्ट आहे कोण प्रूव्ह करते, पीकेबी व्हॅल्यू. पीकेबी व्हॅल्यू सेकंडरी अमाइन्सची कमी आहे कोणाच्या पेक्षा, टर्शियरी पेक्षा, and which indicate the secondary amine is more basic than tertiary amine. So it is the factor. Okay.